जेलमधून प्रतीक घुलेच्या वतीनं एक न्यायालयाकडे अर्ज त्यांनी पाठवलेला आहे। तो अर्ज त्यातला मजकूर काय याची काय अजून आम्हाला ज्ञात झालेलं नाही। आरोपी क्रमांक 7 कडनं जामीनचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर सरकार पक्षाचा म्हणणं न्यायालयाने मागवलेलं आहे। तिसरा मुद्दा, गेल्या वेळेस हा हार्ड डिस्क मधला पुरावा याबद्दल आम्ही आमचं म्हणणं लिखित स्वरूपात आयोगाच्या सहीने कोर्टापुढे मांडलेलं होतं आणि तो मुद्दा संपलेला होता। परंतु पुन्हा तो मुद्दा लॅपटॉप आम्हाला पाहिजे असा मुद्दा आरोपीच्या वतीने काढण्यात आला। त्याच्यावर सुनावणी करता पुढची तारीख पडलेली आहे। पण कुठेतरी वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला जातो का? प्रत्येक वेळेस आता गेल्या 7 तारखापासून पाहतो लॅपटॉपच मुद्दा प्रत्येक वेळेस चर्चेला जातो। निश्चित, कारण त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिक कराडचे आणि अजून एका आरोपीकडनं उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे इथं त्यांच्याकडनं वेळ काढूपणा होत आहे। काय नेमकं पिटिशन आहे साधारण माहिती नाही, तो माझ्या माहितीप्रमाणे तो स्क्वॅशिंग ऑफ द चार्जचं पिटिशन आहे। पुढील सुनावणी नेमकी कधी होणार आहे? आता तिथली सुनावणी कधी होणार ते काही कल्पना नाही। आपली या सुनावणी ही आजची सुनावणी आता कोर्टाने 21 तारीख दिली। आरोपीकडनं काही अर्ज देखील आले का? अर्ज नेमके कुठले आहेत? आरोपीच्याकडनं अर्ज नाही कुठला देण्यात आलेला। आरोपीच्या जामीनचा अर्ज फक्त आरोपी क्रमांक 7 कडनं आलेला आहे।